तुम्ही ऑफिसवरून टायर्ड होऊन घरी जाता आणि मग तुमच्याबरोबर अनएक्सपेक्टेड गोष्ट घडते आणि तुमचा मूडच चेंज होऊन जातो. सो झालं असं, मला आज ऑफिसला जायचं होतं म्हणून मी फटाफट तयारी करून थोडंसं जिममध्ये वर्कआउट वगैरे करून म्हणजे मी सध्या स्टार्ट केलंय. आय डोंट नो मी ते किती दिवस करणार आहे. पण मग थोडेसे एग वगैरे बॉईल करून मी ऑफिसवरून सॉरी घरातनं ऑफिसला जायला निघाले. आज मी ऑटोच घेतली होती. आणि झालं असं की मी ॲबीला भेटलीच नाही. कारण की ती झोपेत होती आणि मला तिला भेटता नाही आलं आणि ती पण उठली नव्हती. सो आय थॉट की नको तिला उठवायला. सो दिवसभरात मला एक कॉलही नाही करता आलं आणि माझ्या मनात एक वर्किंग मॉमचं एक गिल्ट असतं. तर ते गिल्ट होतं की अरे मला पुरेसा वेळ देता आला नाही किंवा मला तिला भेटता नाही आलं. सो मी थोडीशी अपसेट होते. म्हटलं तर घरी गेल्यावर काय रिॲक्शन असेल तिची. पण जेव्हा मी घरी गेले तेव्हा डोअर ओपन केल्यानंतर शी वॉज व्हेरी हॅपी. ती खूप हॅपी झाली आणि ती खूप तिला असं वाटत होतं काय करू आणि काय नाही. तिने माझ्यासाठी पाणी आणलं. पण झालं असं की पाणी खाली पडलं आणि ती खूप रडायला लागली. सो स्टिल तिला असं वाटलं की परत थँक गेली आणि परत यू. पाणी घेऊन आली. जेव्हा थँक तिने यू ते पाणी ॲबी. मला दिलं, तेव्हा ती खुश झाली. मी प्यायले आणि ती खूप खुश झाली. कॅन यू प्लीज सो हेल्प मी सांगायचं असं डॉक्टर? की दरवेळेस असं नसतं की आपणच म्हणजे आपणच मुलांना समजून घेतो. मुलं पण आपल्याला समजून घेतात. सो ही फीलिंग खूप छान मला अशी वाटली आणि माझा मूड एकदम चेंज झाला आणि सो येस असा होता माझा दिवस. तोपर्यंत बाय बाय. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.